आता पाहूया बातम्या विस्ताराने। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे। या टप्प्यात राज्यातल्या 16 जिल्ह्यांमधल्या 152 जागांवर हे मतदान होत असून सकाळी 11 वाजेपर्यंत इथे 42% मतदानाची नोंद झाली आहे। या पहिल्या टप्प्यात एकूण 1478 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 3,60,00,000पेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतात। यामध्ये 1,84,00,000 पुरुष आणि 1,75,00,000 महिला मतदारांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मतदारांना, विशेषतः युवा वर्ग आणि महिला मतदारांना मतदानामध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले। संपूर्ण ताकदीनिशी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन मी सर्व नागरिकांना करतोय, असं पंतप्रधानांनी म्हटले। विशेषतः माझे युवा मित्र आणि पश्चिम बंगालच्या महिलांना मी असं आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, असं पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सांगितलंय। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234